समर्थ. उद्या 20 फेब्रुवारी 2025 उद्या माघ वद्य सप्तमी म्हणजे उद्या श्री गजानन महाराज प्रकट दिन आहे. उद्या खूप खास दिवस आहे. शेगावचे श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे. त्यामुळे आपण भरपूरसे लोक सेवा करतात. भरपूर भक्तजन तिथे शेगावलाही जातात. खूप छान तिथे त्यांचा खूप मोठा मठ आहे, खूप सुंदर आहे, खूप स्वच्छ असतं, खूप छान आहे. लोक परदेशावरून येतात तिथे. उद्या आपल्या त्याच्या प्रकट दिनानिमित्त काय सेवा करायच्या. ज्यांच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्यांनी मूर्तीवरती अभिषेक करावा. अभिषेक करताना पुरुषोत्तम म्हणावं. फोटो असेल तर फोटोला हार घाला. धूप दीप नैवेद्य दाखवा. तुम्ही नैवेद्य कसलाही दाखवू शकता. तुम्ही पुरणपोळीचा दाखवू शकता, तुम्ही शिऱ्याचा दाखवू शकता, तुम्ही खिरीचा दाखवू शकता, तुम्ही पेढेही ठेवू शकता. पण महाराजांना पिठलं भाकरी खूप आवडायच्या. पिठल्या भाकरीचा नैवेद्य जरी सुद्धा तुम्ही दाखवलं फक्त तरी चालेल. त्यांना दानधर्म केलेलं खूप आवडतं कारण ते चराचरामध्ये प्रत्येकाला त्यांना आवडायचं. त्यामुळे तुम्ही त्यांच्या उद्या तुम्ही दानधर्म एवढं करू शकाल तेवढे दानधर्मही करा. यथाशक्ती काय जमेल ते करा. एक वडापाव जरी कोणाला खायला घातला तरी चालेल. म्हणजे कुठे ना कुठे आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते. सोबत तुम्हाला त्यांचं पारायण करायचं. ज्यांना 21 अध्यायाचं पारायण गजानन विजय म्हणून श्री गजानन विजय हे पारायण जरी तुम्ही केले 21 अध्यायाचंच आहे ते तुम्ही 1-1.5 तास तुम्हाला लागेल, 1.5 ते 2 तास लागेल. हळूहळू जरी केलं तरी तुमचं ते पारायण होईल. काही लोक 7 दिवसाचं सप्तमी करतात, 7 दिवसाचं पारायण लावतात. त्यांची उद्या सांगता होईल. त्यांच्या घरी जावा, पाया पडून या. तुमच्याजवळ मठ मंदिर काय असेल त्यांचं तर तिकडे नक्की जावा, पाया पडून या. तुमच्याजवळ नसेल तर आपण स्वामीच्या मठात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात जरी गेला तरी चालेल. किंवा तुम्हाला काही जमलं नाही तर दिवसभरामध्ये गण गण गणात बोते हा मंत्र जप जरी केला तरी खूप छान राहील. त्यांचं नामस्मरण केलं तरी उत्तम राहील. त्यांचं यूट्यूबला लावून तुम्ही ऐकलं, यूट्यूबलाही त्यांचं आहे बावणी एक, ती बावणी जरी ऐकली तरी उत्तम राहील. तुम्हाला जेवढ्या जमेल तेवढ्या सेवा तुम्ही करा, मनापासून करा. नाही खूप वेळ तर 10 मिनटं बसा. ओम गणगणात बोते फक्त हा मंत्र जप जरी केला, गणगणात बोते हा मंत्र जप जरी केला तरी खूप छान राहील. मनापासून फक्त सेवा करा, सगळी त्यांच्याजवळ. श्री स्वामी.